तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे LP द मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये। आता आम्ही चाललोय मॉलमध्ये, पण त्याआधी या भाऊचं बिल भरायचं, लाईट बिल। सुधीर भाऊ आहे आपल्यासोबत। आता लाईट बिल वगैरे भरू, मग मॉलमध्ये जाऊ। आणि याला खरं म्हणजे मॉलमध्ये जाण्याचं कारण हे की याला डिकॅथलॉन बघायचं आहे। अजून माहिती नाही डिकॅथलॉन आहे की नाही, आम्ही ज्या मॉलमध्ये जातोय त्या बघू। डिकॅथलॉन असलं तर तिथे काहीतरी मजा मस्ती करू, फिशिंग रॉड वगैरे काहीतरी करू, टेंट बिनमध्ये बसू, बघूया आता काय करायचं ते। तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग बघत, भेटू आपण पुढे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे बिलची मशीन आहे। काय रे, तर इलेक्ट्रिसिटी बिल भरायला आलेलो आणि डायरेक्ट आता ऑफलाईन बंद केलं। म्हणजे इथे पहिला असे काउंटर होते आमच्या इकडे बिल भरायचे, आणि डायरेक्ट आता ऑनलाईन प्रोसिजर केले। तर आम्हाला काय कळतच नव्हतं कसं भरायचं, कुठे काय क्लिक करतोय। आता त्या बिलवरचा जो स्कॅनर असतो तो स्कॅनर लावायचा, मग काय तरी पण स्कॅनर वगैरे लावायचा असतो तो। आता पूर्ण वाटायला गेलो पैसे वगैरे सगळे, आणि आम्हाला काय माहिती नव्हतं कसं काय करायचं। मग ते स्कॅनिंग वगैरे केलं, मग शेवटी तेव्हा सगळं झालं आहे की नाही। अशा प्रकारे बघू शकतात बिल वगैरे काढलं नाही तर काय बोलले वगैरे असते। आता पण सगळे माझ्या तोंडाकडे बघतात, प्रॉब्लेम वगैरे काढले आणि वाटलं काहीतरी आपला करतो आतमध्ये जाऊन। चला आता जाऊया आता मॉलच्या दिवशी। मित्रांनो काय ऊन लागते बाप रे, हवा टाईट झाली आमची, उगाच बाहेर पडला असं वाटतं आम्हाला। बघूया आता इथे रिक्षा पकडतो आणि जातो बाबा। हालत बेकार झालेल्या हालत। पहिला विचारतो चल, रिक्षावर बसतोय, आम्हाला धारा वाटत नुसता बाप रे। आणि टाइम झालाय 4:30 वाजून गेले तरी घाणून लागते। बाहेर नका पडू बाबा असल्या गर्मी, हवा टाईट। या भाऊच्या हातात तर रुमालाच कंटिन्युअसली। मी काम पोचला, रुमाला आतमध्ये ठेवायला गेलो की धबधब परत पाणी धबधबा काय बोलतो। चला त्यावेळेला बघ केली। तर मित्रांनो मॉलमध्ये तर आलोय, पण मला लागली जरा कळ, तर जातो आता जरा फ्रेश वगैरे होतो, मग भेटूया राहिली। चलो बाय। तर मित्रांनो म्हणजे मला काय कळत नाही, म्हणजे आमचे एवढे नखरे वाढत चाललेत की फक्त बाथरूमसाठी आम्ही मॉलला येतोय। म्हणजे त्यासाठी नव्हतं आलो ना, आता लागली कळा आता म्हणून आम्ही गेलो। तर बघा आता डिकॅथलॉन बघतो, आता शोधतो कुठे येते, बघायला लागेल मॅपमध्ये। तर चला डायरेक्ट डिकॅथलॉनमध्ये जाऊया, नंतर मग आपल्याला आयक्या फिरायचं। चला आम्ही म्हणजे RCD मॉलमध्ये आलोय, तुम्हाला आता जाऊ दे सांगतो। पण इकडे आयकिया होतो, एवढं भारी होतं ना आयकिया, आता ते पण झाले बंद। शीट आम्ही आयकियामध्ये जाऊन बापरे किती काय प्रोडक्ट वगैरे घ्यायचं आणि काय मजा मस्ती करत जायचं। शीट यार, ते पण आता बंद केलं, वाट लागली काय बनवलं। चलो तर मित्रांनो आता आम्ही जरा पेटपूजा करायची ठरवली आहे। तर बघू शकता काय काय घेतलं, फ्राईज वगैरे घेतले, कोक वगैरे घेतला आणि बर्गर। आणि हा बाबा बर्गर वगैरे नाही खात म्हणून मी मला घेतलं बर्गर, बघू शकता। चला जरा खाऊया। तर मित्रांनो हे लोक येडे बघा अशा बनवतात, बर्फ आहे आतमध्ये, बर्फ पूर्ण कोक जरासा असतो आणि बर्फ ते लोक जास्त देतात। तर आता मी काय करणार आहे, बर्फ पण खाणार आहे, काय विषय सॉल्व आउट करून टाकतो। तर रे सगळं खाऊन टाकतो, तुमच्या समोर खातो, तुमच्या समक्ष काय सगळा बर्फ एका धक्क्यात खाऊन टाकतो। मित्रांनो बर्फ बघा खाल्ला, आणि भाऊचा बर्फ बघा। चलो डिकॅथलॉनमध्ये चला बाय बाय। मित्रांनो बघू शकता फायनली डिकॅथलॉनच्या इकडे आलो ना आम्ही। तर बघूया आतमध्ये जाऊया, एक प्रोडक्ट बघूया कसे काय। सगळे फुटबॉल वगैरेचं काय लोक खेळतात इकडे, सायकली वगैरे या साईडला आहेत।
आपल्याला काय घ्यायचं? फिशिंग रॉड. फिशिंग रॉड घेतो आम्ही. फिशिंग रॉड. हो हेल्मेट विल्मेट बघा भाई. पकड रे. नको करू कसं कर बघा. खाने में रहेगा और एक बीकेसी में रहेगा. तो हमें भी नहीं बताया गया है पर इतना डिटेल दिया है कि 50 किलोमीटर के अंदर कसं वेगळे आपण क्लिप नाही पोचणार इथपर्यंत. पोचन सगळे जातात. तर नाही पण हेल्मेट ट्राय करतो. पकड पकड. तर वेंडे कचकल लागेल मला. नाही येणारच नाही लहान म्हणून ते. ब्रेक नाही. सायकलला एकदम सुलसुलीची भेटली. टायर बघ कच्चा फिरतात. तुम्ही आंबटलं कचकन अंडा फ्राय. बेकार सायकल. अरे माहिती आहे माझ्या मित्राकडे होती. माझ्या मित्राकडे होती ती. सुधीर भाव तर ते सायकल काढतो बघ. काढून टाक. हायटेड आहे ना ले सायकल. बोललो हायटेड इथलं मार. जमते ना झाडवाली. हळू 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 हळू. तुला बरं जमलं रे फटकन. ही इकडे. इकडे दाखव. पडशील. अरे बस बस बस. ती चालून दाखव ना. मी तुला मानलं भाई. ही पातळ टायरवाली. हा ती घे. ती चालव. बरं पकड. मी चालवतो तर पकड. आता घ्यायची सायकल पडली. तेच बोललो. सीट बघ. सटकतंय. सुधीर ही सायकल घेतो आता बघ. ही सायकल चालून दाखव भाई. तुला मानला मी भाई. सुळसुळीत बघ कसलेलं बेकार आहे सायकल. अरे बापरे बेकार या भेंडी. मलाच जमत नाही सायकल. आपटणार ना वाचला. वाह 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 वाह.
पण ही कसली परत पळते ना. हा आहे की नाही याच्यात काय क्वालिटी. सटासट पळते भेंडी. बिरम सगळं ठेवलं मित्रांनो. पिंक कवर घालून दाखवू काय. चीज आहे. चल इथे सगळं आहे. जॅकेट विकेट. स्पोर्ट्स शूज आहेत काय रे. स्पोर्ट्स शूज. टेबल टेनिस. चल हे काय आपल्या कामाचं नाही भाई. भाई वन साइड. चलो आतापर्यंत बघितलेले आज घातले ग्लव्स. तर मला ह्याच्यात काय वाटत नाही कारण पूर्ण एकदम मऊ आहेत. ते बघा काय लागत नाही. व्हिडिओ बनवतात जेव्हा आपण बॉक्सिंग बघतो ना भाई. पण एक पूर्ण टाईट झालं. हे मला घरी पण बॉक्सिंग बघतो. आता ती सायकल बघायची आता मला. ती एका जागेवर फिरतच नाही. 10 किलो बस. 10 किलो चिंदी शोल्डर मारायचं. 1200 1700 2000. आपण 4 किलो किती उचलू. किती उचलू. हो मारना काय आलं. आताच भेंडी 100 मारून थकला भाऊ. बस झाले एवढे. अरे पूर्ण स्ट्रेट व्हायचं. पूर्ण स्ट्रेट. आता किती मारू. 15. खाली जा ना आज. मसाला बघा आता चालू करतो मी. नाणीला लावलं तर मस्त आहे रे. मसाला पूर्ण असं प्लेटला पण बिल्ला वाटतं इकडे. शोल्डर बिल्डर म्हणजे दुखले ना तेव्हा असं मारायचं. तर मित्रांनो आता बॅगच्या सेक्शनमध्ये आलो. इथं आम्हाला नेक्स्ट ट्रिप करायची ती. त्यासाठी बघा ही बॅग घेणार आहे. विचारत आहे 5000ची बॅग आहे. बापरे माय गॉड. महाग असेल पण आपण घेणार. हा रे नेक्स्ट ट्रिपसाठी या असल्या बॅगा घेतल्या पाहिजे आपण. थांब माझ्या भेंडी हाईट एवढीच बॅग असेल. पकडे बॅग बघतो घालू. चालू आहे ना व्हिडिओ. चालू आहे.
फुल जागा मला माझ्याकडे बघा. नाही परफेक्ट आहे ना. ते माकड वाटतंय त्याला, असं वाटतं माकड पकडून बसलंय. माकडाला घेऊन वाटतं. केवढी येते बरोबर आहे. बरोबर आहे. बूट तर बघा, ह्याच्यात 2-3 वर्षाचे माझे बूट येतील. एक बूट 6,000, एक 4,000, 11,000, 12,000 बूट आहेत. बापरे, मजबूत बूट आहेत. मजबूत. ट्राय करू का? एक ट्राय करू मी. ट्राय करू का? हां चलो. हा ट्राय करूया काय? भावाला ट्राय करून बघा. चल मित्रांनो, कॉलेज इथं आहे, सरकत पण नाही भेंडी. पण ह्याच्या मायकेल जॅक्सनचा डान्स नाही करू शकत त्याच्यावरती. सरत नाही. माझी चप्पल बघा किती, 100 रुपयाची चप्पल आहे. चप्पल तिथे कमी रे. ल्युटर डोर काय मिळालेले काय माहिती नाही, पण बिल्ला बूट आहेत. कितीला आहेत रे? 60,000ला आहेत. जाऊ दे, आपलं काम नाही बाबा. चला काढून ठेवूया तिथे. मित्रांनो, माझ्यात मस्त बघा किती आहे. धड चालता येत नाही, 2 पायाने आणि स्केटबोर्ड घालतो आता. बघूया, घालून ट्राय करू. पकड, ट्राय करू. ठीक आहे. आम्हाला काय याचं लॉकच समजत नाही. पायाच्या आतमध्ये जातच नाही. ले किती काय काय लॉक सिस्टम आहेत बघा. झालं काय? अरे हे वरचं होतं, हे खालचं लॉकचं काय? हा चल दाखव. हा बस थांब बघूया घालू. तो पण आण, उजव्या पायातला पण आण. चल. अरे तो काय? हा ज्याचे डोळे फिरलेत. अरे कालचा आण. हा चला घालतो आता मी. चला. आमच्याने झालंच नाही. चला बघूया, स्केटबोर्ड बघू का? खचकन जाते नको. धडपडलं तर आयुष्याचं वाट लागेल. ही ती रिंग आहे ना फिरवायची. हां बघूया. बोललेलं नाही, बर्फ लोगों का काम नहीं है. अपने काम नहीं है. बेकार. चल. ही थांबी लाईट. लाईट नाही बेन म्हणजे रात्रीचे कधी ब्लॉगिंग वगैरे गेले तर त्यासाठी ठीक आहे. गोप्रो आहे ना, गोप्रोला वगैरे ना बघा. गोप्रो आपल्याला घ्यायचं आहे लवकरच. चला नक्कीच घेणार. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय घरी जायला. तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या संध्यासाठी बाय बाय. भेटूया.